नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा खमंग फूड्समध्ये स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत एक नवीन आणि छान अशी रेसिपी जिचं नाव आहे कुपा फिश फ्राय। तर कुपा फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अशा पद्धतीने बारीक केलेल्या माशाच्या तुकड्या। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगत आहे, या माशाला टुना मासाही म्हणतात। तर प्रथम आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी 1 चम्मच आला लसणाची पेस्ट घ्यायची आहे। त्यानंतर 1 चम्मच आगरी पद्धतीचा लाल मसाला पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चम्मच हळद घ्यायची आहे। नंतर 1 चम्मच गरम मसाला पावडर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घेऊन या सगळ्या मसाल्यांना फिशमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। आता अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या या सगळ्या कुप्याच्या तुकड्या चांगल्या मॅरिनेट झालेल्या आहेत। ह्या बघा। आता आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि गॅस ऑन करायची आहे। त्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ज्या मॅरिनेट केलेल्या तुकड्या होत्या त्या सगळ्या फ्राईंगला घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपण या सगळ्या तुकड्या एक एक करून पॅनमध्ये फ्राईंगला घेतलेल्या आहेत। आणि मित्रांनो, आता आपल्या तुकड्या एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही चांगले फ्राय होऊन निघतील। हे बघा, आपण सगळ्या तुकड्या पलटी करून घेतलेल्या आहेत। तर मित्रांनो, या तुकड्या दोन्ही साईडने चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आणि आपल्या फिश फ्रायची रेसिपी रेडी झालेली आहे। तर मित्रांनो, आपण हे सगळे फिश सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बघा किती छान कलर आलेला आहे आणि क्रिस्पी अशी फिश फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे। हा फिश फ्राय तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूपच छान व अप्रतिम लागतो। आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि आणखीनही नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि मित्रांनो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळत जातील। आणि मित्रांनो, रेसिपी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।